नमस्कार, मी राजेश शावलकर. लोकशाही निर्मित लोकलाईव्हच्या या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुद्रांक शुल्क. जी पण आपण खरेदी करतो, स्थावर मालमत्ता खरेदी करत असताना मुद्रांक शुल्क भरून त्याची आपण रजिस्ट्रेशन करत असतो. हे रजिस्ट्रेशन करताना ज्या प्रकारच्या अडचणी येतात किंवा त्या संदर्भात आत्ता सध्या नवीन नियम जो आलेला आहे तो म्हणजे शासकीय मुद्रांक शुल्काची अभय योजना आलेली आहे. या अभय योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे सुनील पाटील सरांना. सुनील पाटील सर हे मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत. आपण आज त्यांचं या स्टुडिओमध्ये त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की शासनाने जी जाहीर केलेली अभय योजना जी आहे, मुद्रांक शुल्क अभय योजना, ही काय आहे, याचा फायदा कोणाला होणार आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना फायदा होणार आहे की रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच्या काही अडचणी आहेत, कशासाठी आहे, पहिल्यांदा ती अभय योजना काय आहे, कोणासाठी आहेत, त्याचा फायदा कोणाकोणाला आहे, हे सगळं जाणून घेऊ. सुरुवातीला अभय योजना काय आहे ते त्यांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. ही महाराष्ट्र शासनाने अभय योजना मुद्रांकाबाबत जी आणलेली ती ज्या लोकांनी दस्त नोंदणी केलेले आहेत, साधारणतः 1 जानेवारी 1980 ते 2020 31 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या लोकांनी आपले दस्त नोंदणी केलेले आणि त्या दस्तांना कमी पडलेलं जे मुद्रांक शुल्क आहे, म्हणजे दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क जे भरायचं असतं, योग्य मुद्रांक शुल्क जे भरायचं असतं ते न भरल्याने त्यात कमी भरलेलं मुद्रांक शुल्क आहे, ते मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ही एक चांगली योजना शासनाने आणलेली आहे. आणि यावरचा दंड जो असतो त्याच्याबाबत पण ही योजना आणलेली आहे. तर ही योजना 2 टप्प्यामध्ये आणलेली आहे. योजना आणताना साधारणतः 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 हा पहिला टप्पा आणि दुसरा 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 हा दुसरा टप्पा. तर ह्या टप्प्यामध्ये जे काही मुद्रांक शुल्क बाकी आहे, तर आपण अगोदर 2000 पूर्वीचं आपण विचार करूया. 2000 पूर्वी ह्या टप्प्यामध्ये ज्यांना मुद्रांक शुल्क 1 लाख रुपये भरायचं होतं, ते विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ते शासनाने माफ केलेलं आहे पूर्णपणे. परंतु तुम्हाला ती कार्यवाही 31 जानेवारी पूर्वी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे त्यासाठी तुम्हाला 31 जानेवारी पूर्वी अर्ज करावा लागेल, 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्यामुळे आपल्याला त्याच्यात पूर्णपणे माफी, त्याचबरोबर शास्ती म्हणजे जो दंड केलेला आहे आम्ही त्याच्यातही पूर्णपणे माफी आहे. यामध्ये RRCचे बोजे 7/12 उतार्यावर आम्ही बसवलेले आहेत, नोटिसा पाठवलेल्या आहेत. ज्यांचे 7/12वर ज्यांचे बोजे बसवलेले RRCचे त्यांनी त्वरित संपर्क साधावा आमच्या कार्यालयाशी आणि ते बोजे किती रुपये आहे, काय आहे, त्याबद्दल स्पष्टता घेऊन त्याबद्दल एक अर्ज करावा. आमच्या सहदुय्यम निबंधक कार्यालयातही अर्ज केला तर चालेल आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातही अर्ज केला तरी चालेल. तो विहित नमुन्यातला अर्ज उपलब्ध आहे. 1 लाखाच्या वरती ज्यांची मुद्रांक शुल्क देय आहे अशांना 31 जानेवारीपर्यंत 50% सूट आहे. माझे आव्हान आहे की 31 जानेवारीपर्यंतच तुम्ही ही पूर्ण तुमची मुद्रांक शुल्क भरण्याची आणि शास्ती भरण्याची जी कार्यवाही आहे ती त्याच्यापूर्वीच तुम्ही करावी. कारण की त्याच्यानंतर मुद्रांक शुल्कातली सवलत भरण्याची ही कमी झालेली आहे. कमी झाली म्हणजे किती झाली, 50%वरून ती 40%वर आणलेली आणि 100% माफीवरून म्हणजे 1 लाखाच्या आतील जे मुद्रांक शुल्क असतील ते 100% माफीवरून 80%वर आलेली. म्हणजे उगाचच थोडासा डिले केल्याने आपल्याला 80% ते 60%पर्यंतची झळ, म्हणजे 20% ते 60%पर्यंतची झळ आपल्याला रकमेची कारण नसताना बसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्वरित संपर्क साधावा. आता ही योजना मी कोणासाठी सांगितली पुन्हा एकदा रिपीट करतो. ज्यांचे दस्त 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर
पर्यंतचे ज्यांचे दस्त आहेत त्यांच्यासाठी ही ही योजना मी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे ह्या लोकांनी त्वरित संपर्क करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यांनी स्टॅम्प लावून ठेवलेला आहे घरी, 100 रुपये 200 रुपये किंवा आमच्याकडून कोणत्याही आमच्या अधिकृत मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून किंवा मान्यताप्राप्त बँकेकडून फ्रँकिंग करून घेतलं असेल म्हणा किंवा स्टॅम्प घेतला असेल आणि तो घरच्या घरी अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे, तर त्यालाही ही योजना लागू आहे. त्यांनीसुद्धा आमच्याकडे संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर म्हाडाचे अलॉटमेंट लेटर झाले, ते बऱ्याच वेळेस सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना स्टॅम्प लावत नव्हते, पण त्यांना स्टॅम्प देय होता. तर त्या लोकांनीसुद्धा आमच्याकडे संपर्क करायचा आहे. याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो चालू होणार आहे 2001 ते 2020चा. तो सुद्धा ह्या कालावधीतच करायचा. 31 जानेवारीच्या पूर्वीच त्याच्यातले जे देय मुद्रांक शुल्क आहे ते आपल्या सगळ्यांना द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 25% सूट दिलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये. ती सूट तुम्ही जर 31 जानेवारी नंतर जर म्हटलं तर 20% जाणार आहे ती. म्हणजे ती कमी होईल. तुम्हाला 5% तुम्हाला विनाकारण जास्तीचे पैसे असे भरावे लागणार आहे. आणि शास्तीमध्ये पण आपण घवघवीत सूट म्हणजे 90% सूट दिलेली आहे. ती आपल्याला जर आपण 31 जानेवारी नंतर जर आमच्या कार्यालयाशी संपर्क जर केला तर ती 80% येऊन जाईल. तर त्यामुळे माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपला दस्त निष्पादित जो झालेला आहे, ज्या तारखेला झालेला आहे, ज्याला मुद्रांक शुल्क लावलेला आहे, तो नोंदणीकृत असो आमच्या कार्यालयामध्ये किंवा नसो, त्या सर्वांनी विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. त्याच्यासोबत पुरावे द्यायचे आणि आवश्यक जिथे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. त्या सर्वांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. जी न्यायालयीन प्रकरणं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये फार कमी आहे, परंतु जे न्यायालयीन प्रकरणं आहे त्यांच्याकरता सुद्धा ही चांगली संधी आलेली आहे. त्यांनी जर ते न्यायालयातलं प्रकरण जर मागे घेऊन जर आमची मुद्रांक शुल्क भरण्याचं जर त्यांनी मान्य करत असेल तर त्यांना आम्ही या संधीचा फायदा देणार आहोत. तरी सर्वांनी संपर्क करावा. ज्यावेळेला आपण रजिस्ट्री करतो एखादी स्थावर मालमत्ता ज्यावेळेला घेत असताना, ज्यावेळेला त्याचं रजिस्ट्रेशन आपल्या डिपार्टमेंटकडे करायला येतो, त्यावेळेला जे विहित नमुन्यामध्ये विहित मूल्य भरलं पाहिजे, ज्याचा प्रॉपर पद्धतीचा स्टॅम्प भरला पाहिजे, तो न भरता कमी भरलेला आहे. हो, हे समजेल कसं की माझा खरेदी करत असताना किती रुपयाचा मी कमी भरलेला आहे, माझ्या याच्यावरती किती दंड आहे, हे समजेल कसं? यासाठी आम्ही प्रत्येकाला ज्यांचे कमी भरलेलं आहे त्यांना आम्ही नोटिसा पाठवलेल्या आहे. आतापर्यंत पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस असं पाठवलेलं आहे. काही ठिकाणी आम्ही उतार्यावर बोजेसुद्धा लावलेले आहे. ज्यांच्याकडून नोटिसा ॲक्सेप्ट झाल्या नाहीत किंवा ज्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही अशांच्या प्रॉपर्टीवर, म्हणजे त्या प्रॉपर्टीवर सातबाऱ्यावर इतर अधिकारामध्ये आमचे RRCचे बोजे आम्ही चढवलेले आहे. तर ते RRCचे बोजेचं सातबारा जरी घेऊन आले तुम्ही तरीसुद्धा त्यावरून ते प्रकरण शोधून आपण त्यावर मुद्रांक शुल्कावरील माफी आपण देऊ शकतो. जर शासनाने आता 1 लाख रुपयापर्यंतची पूर्णपणे माफी दिलेली आहे, 1 लाख रुपये अधिक त्याच्यावरचा असलेला दंड, हे दोघेही दंड तुमचा 50% जास्त डबल दंड त्याच्यावरती असतो. दंड 2015 पर्यंतचे जे दस्त आहेत त्याला साधारणतः 200% आपण दंड घेतो मुद्रांक शुल्काच्या आणि त्याच्यानंतर 400% घेतो पर मंथ काउंट करून. तर त्या पद्धतीने दंडाची आकारणी त्याला होत असते. प्रति उतारा 1 लाख किंवा 1 लाख आणि त्यावरील सगळा दंड हा पूर्णपणे माफ करायचा ठरवलं 100% 2000 पूर्वीच्या डॉक्युमेंटला. तरी तुमच्याकडे येऊन त्यांना तुम्हाला भेटायचं आहे का? त्यांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण त्यांनी दाखवायचं आहे आम्हाला आणि त्याच्यातून त्या प्रकरणाची छाननी करून नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊन मग त्याला ती माफी देता येऊ शकेल. साधारणतः जळगाव जिल्ह्यामध्ये अशी किती प्रकरणं असू शकतील की ज्यांच्यावरती मुद्रांक शुल्क ही कमी भरलेले आहेत? जळगाव जिल्ह्यातून साधारणतः 2000 पूर्वीचे 8 ते 9000 प्रकरणं आहेत
आणि त्यानंतरचे 700-800 प्रकरणं असतील जळगाव जिल्ह्यात. साधारण एका उतारावरती किती रुपयाची कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशी तफावत तुम्हाला दिसते? नाही, उतार्यावर बोजा लावताना जे काही देय आहे त्यांचं मुद्रांक शुल्क ते आपण जेवढं आहे तेवढं म्हणजे 7 लाख रुपये 5 लाख रुपये जे काही निघेल शासनाच्या नियमानुसार त्याचा आपण बोजा आणि त्याच्यावरचं शास्ती ही लावत असतो. शास्ती आपण तेच मला विचारायचं आहे की साधारण अंदाजित एका उतारावरती 1000 रुपयापासून की कमीत कमी 10,000 किती रुपयापासून आहे तो जेवढा निघेल म्हणजे साधारणतः 500 रुपयाच्या वरती. बरोबर. 500 रुपयापर्यंत काही गोष्टीत आपण सूट दिलेली आहे. तर 500 रुपयापासून साधारणतः 8, 10, 15 लाखापर्यंत जळगाव जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रामध्ये कोटीमध्ये पण ती मुद्रांक शुल्काची वसुली आहे. आणि ही वसुली करण्यासाठी आपण प्रत्येकाला संपर्क आता साधणार आहात की त्याने स्वतःहून येणं अपेक्षित आहे की आता पुन्हा परत नोटीस पत्र देणार आहे? आमचा संपर्क साधण्याचा, पत्र देण्याचा, अभय योजना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा म्हणजे पत्राने आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही पोहोचवणारच आहोत. पण तरी पण सुमुटू जर आले, स्वतःहून जर आले आणि संपर्क जर केला तर ते त्यांच्यासाठीचं पण फायद्याचं होणार आहे. आणि कारण की त्याच्यात आम्हाला छाननी करून त्याची डिमांड नोटीसचं हे देऊन आम्हाला ती भरून घ्यायची. भरून घेणं, सर्टिफिकेशन करणं, नंतर मग घाई होते, वेळ होतो, अडचणीचं होतं आणि कारण नसताना आपण दुसऱ्या टप्प्यात ढकलले जाऊ. दुसऱ्या टप्प्यात गेल्यानंतर आपल्याला जी मिळणारी सूट आहे ती कमी होऊन जाईल. मग कारण नसताना ती कमी करण्यापेक्षा पूर्ण लाख रुपये सूट मिळणार आहे समजा एखाद्याला तर ती डायरेक्ट 80% सूट येईल. पुढे 40% येईल, पुढे 50 असे कमी कमी होत जाणार. 2च टप्पे केलेले आपण. 31 जानेवारी 24च्या पूर्वी एक टप्पा आणि 31 जानेवारी 24 नंतर मार्च पर्यंत म्हणजे 31 मार्च 24 पर्यंत दुसरा टप्पा. सुनीलजी, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देणार? दर्शकांना माझी एक रिक्वेस्ट आहे की ह्या योजनेचा त्यांनी जरूर फायदा घ्यावा. काही त्यांना मान्य जर नसेल आम्ही काढलेलं मुद्रांक शुल्क तर त्यांनी आमच्याकडे अपील करावं. त्याच्यामध्ये काय निर्णय होईल त्यांना समजून सांगितलं जाईल. त्यांना आमचं व्हॅल्युएशन बरोबर कसं आहे ते सांगितलं जाईल. आणि त्याच्याबद्दलचे जे म्हणजे पेंडिंग प्रकरणाबद्दल बोलतो आहे, जे अद्यापपर्यंत जे आमच्यापर्यंत पोचले नाही आणि आमची शेवटची नोटीस गेलेली आहे त्याच्यासाठी बोलतो आहे मी. आणि हा मुद्रांक शुल्क ही संधी जी आलेली आहे ही संधीचा फायदा घेऊन त्यांनी 31 जानेवारी 24 पूर्वीच हे प्रकरण निकाली काढावं. आपलं मुद्रांक शुल्क आणि शास्ती जी असेल, जी काही येत असेल ती भरावी. आणि त्याच्यासाठी आमची सगळी दुय्यम निबंधक ऑफिस तयार झालेली आहोत. आम्ही एक स्वतंत्र कक्ष पण निर्माण केलेला आहे याच्यासाठी, अभय योजना मुद्रांक शुल्क कक्ष म्हणून. त्या कक्षाशी संपर्क साधावा आणि माझ्याशी पण केव्हाही संपर्क साधू शकतात. धन्यवाद सुनीलजी. खूप महत्त्वपूर्ण आपल्या साऱ्या जळगावकरांनी जे स्थावर मालमत्ता धारक आहेत, ज्यांनी स्वतः आपल्या स्वतःच्या नावावरती स्थावर मालमत्ता घेतली आणि त्यावरती जर दंड लागला असेल, दंड म्हणजे हा दंड नाही, तुम्ही जे मुद्रांक शुल्क भरलेलं आहे त्यामध्ये तफावत असेल आणि त्या तफावतीवरती दंड लागला असेल, हे सगळी गोष्टी 1 लाख रुपयापर्यंतची शासनाने माफ केलेली आहे. 1 लाख अधिक त्यावरचं व्याज, त्याच्यावरचा दंड, हे सगळं माफ शासनाने केलेलं आणि मग त्याच्यासाठी मुदत मात्र आहे 31 जानेवारीपर्यंत. यामध्ये पुढचं पण म्हणजे 1 लाखाच्या वरती ज्यांचा आहेत त्यांचे टप्पे पण यापूर्वी मी सांगितलेलं आहे का 50% 1 लाखाच्या वरती ज्यांचं देय आहे मुद्रांक शुल्क त्याच्याविषयी मी 50% सांगितलेलं आहे 2000 पूर्वीच्या डॉक्युमेंटला. आणि 2000 नंतरच्या म्हणजे 2000 नंतरच्या डॉक्युमेंटला 25% त्याला सूट आपण दिलेली. म्हणजे ही सूट जर कधी प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण आजच आपला सातबाराचा उतारा काढा, सातबाराचा उतारा चेक करा आणि तो सातबाराचा उतारा साहेबांकडे किंवा दुय्यम निबंधकांकडे आपण घेऊन जावा आणि त्यावरती असलेले जो काही दंड, सूट किंवा त्याच्यावरती लागलेला अतिरिक्त बोजा इतर अधिकारामध्ये जो बोजा आहे तो तुम्ही कमी करून घ्या, एवढं मात्र आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेल. आणि थांबेल मात्र. आपण पाहत आहात लोकलाईव्ह तुमच्या मनात. नमस्कार.